उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट 3/3/2025 ला राजीनामा होईल. #करुणा धनंजय मुंडे. करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चेला उधाण. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय. अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार. करुणा मुंडेंचा TV9 मराठीवर खळबळजनक दावा. धनंजय मुंडेंच्या वरद हस्तानच सगळं चाललं होतं. मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ करा, दमानी यांची मागणी. वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद, जेलमधील महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि वराकमधील कॅमेरे बंद, कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातनं माहिती समोर. धाक न राहिल्यास कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवा करा. वाल्मिक कराडच्या सुदर्शन मुलीला सूचना, सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. वाल्मिक कराड हाच देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख. मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओ सीआयडीच्या हाती. 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या. कराडचे 3 आयफोन सुद्धा बीड पोलिसांकडून जप्त. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार. ससून रुग्णालयामध्ये गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार, तर आज चहापानाचा कार्यक्रम. कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. वादग्रस्त सोलापूरकरवरून आता पुणे महापालिका वादात. शिवराय आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल बरळणाऱ्या सोलापूरकरची सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती. सोलापूरकरनं तयार केलेल्या मसुद्याला पालिकेकडनं मान्यता नाही. सोलापूरकरची डिसेंबर 2023 ला नेमणूक. सध्या समिती सुद्धा अस्तित्वात नाही. पुणे पालिकेचं स्पष्टीकरण. कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बस चालकाच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार सुरूच. नांदेड आगाराची बस थांबवून पुन्हा फासलं काळं. धाराशिवच्या उमरगा स्थानकामध्ये बस दाखल होताच आगार व्यवस्थापकांना सांगितला प्रकार. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश, तर कोर्टात सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत. पुढील सुनावणी आता मेमध्ये होणार. राज्यात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार. हवामान खात्याचा अंदाज. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40च्या उंबरठ्यावर. पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र अजूनही सुरूच. भारती विद्यापीठ परिसरामध्ये 10 ते 12 गाड्या फोडल्या. पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शेवटचा लीग सामना, तर भारताचा सेमीफायनलमध्ये आता कुणाशी मुकाबला होणार हे आज ठरणार. दिल्ली कॅपिटल्स WPL 2025 सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ, तर RCBचा सलग 4था पराभव.